बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे सर्व नियम लागू असतील. बिमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल, याची मात्र संघाने नोंद घ्यायची. जर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचं असेल तर दोन्ही एंडकडून स्ट्राईक सोडणे अनिवार्य. समजा एखादा फलंदाज क्रीजमध्ये उभा आहे आणि एखाद्या फलंदाजाने स्ट्राईक सोडली तर अशा प्रकारची मात्र या ठिकाणी धाव देण्यात येणार नाही आणि स्ट्राईक सुद्धा चेंज नसेल, याची मात्र आवर्जून नोंद घ्यायची. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण सागर वागला. तर पहिला षटक पाहतो दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आजच्या दिवसाला दुसऱ्या फेरीला पहिला सामना पाहतोय दोन्ही संघांना गुड लक. गणेशला पाहतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये पंचाचा सिग्नल येतोय लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट पाहतोय चिकनीचवाडी हेड करून गणेशला. पहिला चेंडू चांगला या ठिकाणी अपील केलं होतं, परंतु या ठिकाणी डॉट चेंडूची सुरुवात करतोय. चांगली सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी केली गेले चापेवाडी संघाकडून. गणेशला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय आपण. प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आलाय. फटका चांगला एकदा पूर्ण करतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन विष्णूच्या माध्यमातून. एकच धाव. चांगली अशी या ठिकाणी मी म्हणेन फिल्डिंग सजवले या चापेवाडी संघाकडून. तशाच प्रकारे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सुद्धा गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू त्यानंतर सिंगल धाव. आकुटप्याचे चेंडू उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय आणि या ठिकाणी पहिला आद्रा सावली टीमला गडी बाद. नवीन फलंदाज पाहतोय आपण काशीनाथला पाहतोय आपण. तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी कॉटन बॉलची विकेट ठरला गेला. संदीप चांगला असं जल टिपलं गेलं. स्वतःच्या गोलंदाजीवर गणेशने पहिला विकेट प्राप्त केला आपल्या चापेवाडी संघासाठी. काय कमालीचं या ठिकाणी जल टिपला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी घडतंय काय स्लिप मध्ये या ठिकाणी दुसरा आद्रा सावली टीमला. काशीनाथ बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी मी म्हणेल फलंदाजीमध्ये थोडासा खिंडार पाडली गेली. सावलीच्या फलंदाजीमध्ये स्वस्त्यामध्ये बाद झाला संदीप. त्यानंतर पहिल्या चेंडूवर बॅटची कडा. क्षेत्ररक्षकाकडून विकेट किपर कडून मात्र चुका झाल्या होत्या, परंतु स्लिपमध्ये या ठिकाणी चांगला जेल टिपला गेला. जागेशला पाहतोय आपण इनिंग नंबर 4 वर. आता कुठेतरी जागेश आणि या राहुलला पार्टनरशिप बनवावी लागेल. जर तुम्हाला चांगला एक टार्गेट सेटअप करायचा असेल तर निश्चितच या ठिकाणी कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण जर विचार केला संदीप आणि काशीनाथ मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाले. विकेट हॅट्रिकची चान्स असेल गणेशला. आणि या ठिकाणी चेष्टावर चेंडू आदळ आणि या ठिकाणी गळतंय काय तिसरा आद्रा सावली टीमला. जिग्नेश बॅक टू पॅव्हलियन. या ठिकाणी विकेट हॅट्रिक नोंदवणारा गणेश या ठिकाणी तिसऱ्या दिवसाला गोलंदाज ठरतोय. जर विचार केला तर पहिल्या दिवशी सुद्धा आपण येरमाळ बी या संघाकडून गणेश निरगुडा यांची विकेट हॅट्रिक पाहिली होती. त्यानंतर धनगरवाडी टीमचा बाळा यांनी सुद्धा पहिल्या दिवशी मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती. तर या स्पर्धेचा तिसरा गोलंदाज ठरला गेला. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गणेश उघडा चापेवाडी टीमचा. नवीन फलंदाज पाहतोय आपण नरेशला पाहतोय. तर या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय
चिंचोली गावचे नवी मुंबईचे शिक्षक नारायण पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झाले, तर मी या ओमसाई सावली ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेच्या वतीने त्यांचं भव्य शब्दस्फुरणाने स्वागत करतोय. या साहेब आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. काय चेंडू टाकला, कमालीचं वर. मी म्हणेन या ठिकाणी P1च्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर फायदा उचलू दिला नाही. या सावलीच्या फलंदाजाला फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी खर्च केली आणि 3 गड्याला मात्र या ठिकाणी तंबूत परतवण्याचं काम मात्र गणनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जर विचार केला तर आजच्या दिवसात दुसऱ्या फेरीमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा या स्पर्धेचा तिसरा गोलंदाज ठरला गणेश उगडा चापेवाडी टीम कडून. ओमकारला पाहतोय आपण, हाईट कम फाईट ज्यादा असं या खेळाडूमध्ये काहीतरी लपलेलं आहे. आता मात्र काय बन्ना वेग होता, सुसाड वेगाने या ठिकाणी चेंडू निघून गेलाय, निर्धाव चेंडू. जर विचार केला तर पूर्णपणे ऑर्डर होती ती मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाली. आता कुठेतरी या नरेश आणि राहुलला धावा बनवावी लागतील. जर राहुलचा विचार केला तर सलामीसाठी गेलाय, परंतु मोठे फटके मात्र पाहिले ना. आता मात्र फटका चांगला आहे, उमेश आहे, उमेश कडून चुका नसतील, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका एका धावासाठी या ठिकाणी झगडताना संघर्ष करताना पाहतोय आपण या सावलीच्या फलंदाजाला. मोठे फटके जर विचार केला तर अद्यापर्यंत 8 चेंडूचे फेके या ठिकाणी फेकले गेले चापेवाडी टीम कडून, परंतु चौकार किंवा षटकार या ठिकाणी आपण पाहिला नाही. आता कुठेतरी मोठे आता मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलून दिलाय विष्णू त्या ठिकाणी. विष्णूकडून चुका नसतील, एकच धाव. थ्रोपैकी मात्र ॲक्युरेट कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण वारंवार विष्णूच्या माध्यमातून. P1च्या षटकामध्ये सुद्धा एक चांगला चेंडू अडवला होता, त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा. संत गतीने स्लो गतीने सावकाश या ठिकाणी धावफलक पुढे जाताना पाहतोय आपण सावली टीमचं. आकुटप्याचा चेंडू फटका चांगला आहे, उमेश आहे, एकदा पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी थोडाशी बांबळ उडाली उमेशची. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलण्यामध्ये थोडासा त्याला अडथळा आला आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा. आता कुठेतरी सिंगल डबलला एकेरी दुहेऱ्या धावेला या ठिकाणी प्राधान्य देताना पाहतोय आपण, कारण राहुलला सुद्धा ठाऊक आहे जवळजवळ 3 फलंदाज मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी आता मात्र बॅटची कडा, जेलची संधी. राजू आहे त्या ठिकाणी, राजू कडून चुका नसतील. चौथा आदरा सावली टीमला. राहुल बॅक टू पवेलियन. फलंदाज जर विचार केला तर जवळजवळ 5 आकड्यावर चौथा आदरा लावला गेला सावली टीमला. मी म्हणेन या ठिकाणी चांगला सर्कल मध्ये जल टिपलं गेलं राजू याच्या माध्यमातून. नरेश उघडाला पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला नरेश. दोन्ही नरेश पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी या दोन्ही नरेशला काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण संघाची धावसंख्या मात्र कमी आहे. फटका चांगला सजवला, एकदा पूर्ण करतोय शिवसेना आहे. बाउंड्री लाईनवर जवळजवळ दूरवरचा अंतर कापून आला होता, परंतु त्या ठिकाणी थोडंसं गचा क्षेत्ररक्षण बॅकअप मात्र सुंदर आलं. पिंटा जुगरा होत्या त्या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2च्या मध्ये जर विचार केला तर धावफलकावर असते संत गतीने धावफलक पाहतोय आपण. 7 धावा 4 गड्याच्या बदल्यात या ठिकाणी लावल्या गेल्यात. बघता बघता दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी संपलंय. फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या. अतिशय चांगल्याशी गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी चापेवाडी संघाकडून पाहायला मिळाली आपल्याला उपाच्या सत्रामध्ये. जर विचार केला तर P1च्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती आणि विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. गणेश उगडाला पाहिलं आपण, त्यानंतर ओमकारला पाहिलं, त्याने सुद्धा फक्त आणि फक्त 7 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला तंबूत परतवण्याचं काम मात्र उत्तमरित्या केलं. फक्त आणि फक्त 7 धावा. शेवटचं षटक स्वागतचं षटक अनामारीचं षटक घेऊन आलाय विष्णूला पाहतोय आपण. आता कुठेतरी या दोन्ही नरेशला काहीतरी या षटकामध्ये जवळजवळ 12 ते 15 धावा निश्चितच कुठून काढावे लागतील, कारण सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. थेट दोन्ही संघांना या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात आलाय.
ऑपोजिटचे संघ होते पहिल्या फेरीमध्ये ते मात्र उपलब्ध नसल्या कारणाने दोन्ही संघांना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश. या ठिकाणी अतिरिक्त उसळी कुठेतरी या ठिकाणी निश्चित दंडित केलं जाईल. अवांतर चेंडू आता मात्र कुठेतरी एकदा या ठिकाणी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात या सावलीच्या खात्यामध्ये निश्चितच जमा होईल. प्रत्येक चेंडूची चांगली अशी अपडेट पाहतोय आपण ब्रदर्स फूड लाईव्हच्या माध्यमातून. चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी पाहतोय आपण. आता मात्र फटका चांगला होता. एकदा पूर्ण एकच धाव असेल. ओमकार होता त्या ठिकाणी. मी म्हणे वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला चापेवाडी संघाकडून. धावा मात्र या ठिकाणी रोखून ठेवल्यात, बांधून ठेवल्यात, जशा का जणू का बेड्या पायामध्ये ठोकून ठेवल्यात की काय. सिंगल डबलला मात्र प्राधान्य. पुलटा चेंडू उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चित या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लाईनवर तैनात होता आणि चेंडू पर्यंत या ठिकाणी निश्चितच 2 धावा. बघता बघता आता मात्र धावफलक आपण दुहेरी आकड्यामध्ये पाहतोय. 11 धावा, फलंदाज 4 बाद. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. तिसऱ्याचे षटक प्रगत पथाला विष्णूला पाहतोय आपण. आता मात्र चेंडू भन्नाट आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी लाईन चुकीची आहे. या ठिकाणी मी म्हणेन विष्णूचा या वर्ष मधला दुसरा अवांतर चेंडू, वाईट चेंडू. न खाता पिता मात्र या वर्ष मध्ये सावली टीमला मात्र 2 धावा निश्चितच या ठिकाणी खर्च केल्या त्या विष्णूने. पुन्हा आकुटप्याचा चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतो ओमकार आहे आणि ओमकार कडून चुका नसतील. 5वा आदरा सावली टीमला. नरेश बॅक टू पवेलियन. या दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आकुटप्याचा चेंडू होता या ठिकाणी, परंतु या ठिकाणी कुठेतरी लाईन भरकटलाय. मी म्हणेन या ठिकाणी दबावमध्ये गोलंदाजी करतोय. मी विष्णूसाठी एवढंच म्हणेन, फटकेबाजी या ठिकाणी होत नाही. चांगल्या लाईनमध्ये बॉल टाकावे लागतील. अवांतर मात्र या ठिकाणी धावा आहेत त्या कुठेतरी रोखून ठेवाव्या लागतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा विष्णूने खर्च केल्या त्या मात्र कुठेतरी रोखून ठेवाव्या लागतील. चांगल्या लाईनमध्ये बॉल टाकावा लागेल. आता मात्र चांगला चेंडू आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्या होत्या, परंतु लेग स्लिपमध्ये मात्र चांगलं बॅकअप आला. मनोज होता त्या ठिकाणी, मनोजकडून चुका नसतील. पूर्णपणे मी म्हणेन या ठिकाणी टॉप ऑर्डर असेल, मिडल ऑर्डर पूर्णपणे या ठिकाणी बांधून जखडून ठेवले सावली टीमची. आता मात्र बॅटची कडे एकदा पूर्ण फसलीमध्ये या ठिकाणी चेंडूला अडवण्यामध्ये नालूला यश आलं. एकच धाव असेल. एकच्या मदतीने या ठिकाणी बघता बघता धावफलक 14 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. चौकार मारेल की षटकार का सिंगल डबल घेईल हे मात्र आपल्याला शेवटच्या चेंडूवर कळेल. का विष्णूसारखा गोलंदाज विकेट प्राप्त करेल हे मात्र शेवटच्या चेंडूवर कळणार आहे आपल्याला. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि फक्त 14 धाव. येणारे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल चापेवाडी टीमला. तर मी विनंती करतोय की येदुर्णे संघाचे कर्णधार आणि पीसीसी मांडवा संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना खेळवता येईल. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस विन करण्यासाठी कृपया आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. येदुर्णे संघाचे कर्णधार आणि पीसीसी मांडवा संघाचे कर्णधार.
कर्णधार या ठिकाणी याचे हे दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी भगवाला विनंती करतोय की आपला कर्णधार या ठिकाणी याचा आहे. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा या ठिकाणी जमावल्यात आणि 15 धावांचं असं माफक आव्हान या ठिकाणी चापेवाडी संघासमोर असेल. तर मी चापेवाडी संघाच्या फलंदाजाला विनंती करते की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी या ठिकाणी रवाना करायचे. चांगला असं सोपं समीकरण आहे. आणि या ठिकाणी धावा मात्र कमी आहेत. 18 चेंडू मध्ये 15 धावा. चला हे दोन्ही संघाचे कर्णधार याचे. तर मी आजच्या दिवसातल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे पाहतोय आपण चिकनीचवाडी गावचे एक समाजसेवक तात्या आंबीर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते या PCC मांडवा आणि येदुटणे या दोन संघांमध्ये टॉस विन करायचा आहे. तर सलामीची जोडी पाहतोय आपण योगेश आणि गणेश. अगदी असं मापक असं आव्हान 15 धावांच्या या ठिकाणी 18 चेंडू मध्ये बनवायचंय चापेवाडी टीमला. काय मी म्हणेन गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. ओमकार असेल, गणेश असेल, विष्णू असेल तर या ठिकाणी टॉस विन केला जातोय. हे दुटणे विपक्ष PCC मांडवा या दोन संघामध्ये पहिल्या फेरीचा सामना असेल निश्चितच. या ठिकाणी दोन्ही संघाने टॉस विन जिंकल्याने प्रथमतः बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंग साठी आमंत्रित केले PCC मांडवा संघाला. तर हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाने लगेच तयार राहायचंय. चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय आपण. चापेवाडी विपक्ष सावरोली प्रथम फलंदाजी करत असताना 18 चेंडू मध्ये 14 धावा बनवल्यात या सावरली टीमने आणि 18 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्यात विजयासाठी चापेवाडी टीमला. तर सलामीची जोडी पाहतोय. स्ट्राईकला असेल योगेश, नॉन स्ट्राईकला गणेश. बॉलरला पाहतोय आपण संदीप असेल. P1चा पहिला षटक घेऊन आलाय. ज्याप्रमाणे गणेशने P1च्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली होती, तशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी कुठेतरी पहिल्या चेंडू लाईन बरकटला न खाता पिता या ठिकाणी मात्र चापेवाडी संघाचा श्री गणेश झाला. न खाता पिता या ठिकाणी अकाउंट ओपन केलं गेलंय. अवांतर चेंडूने वाईट चेंडूने एकदा मात्र निश्चित या ठिकाणी धावफलकावर जोडले गेलेत. अगोदरच धावा मात्र कमी आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धावा. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी प्रयत्न मात्र फसला. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर कुठेतरी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. आता मात्र बॅटची कडा या ठिकाणी जलची संधी होती, परंतु या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण पाहतो एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चित दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी बघता बघता कंप्लीट केली गेली. योगेशला माहिती आहे धावसंख्या कमी आहे, टार्गेट अगदी सोपं आहे, सहज सोपं आहे. 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिस्की फटके या ठिकाणी मारायचे नाही ते मात्र योगेशला ठाऊक आहे. सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मदतीने धाव फलक बिनबाद 3 धावा जाऊन पोहोचल्या. P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण संदीपला. राईट आर्म वर द विकेट पाहतोय. चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा त्या चेंडू परंतु फटका चांगला एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक तैनात आहे. या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन केलं गेलं. लोंगाला फटका मारला होता. क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लाईन तैनात होता, परंतु दूरवरचा अंतर कापून फक्त आणि फक्त एकच धाव. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण गणेशला पाहतोय. पण गणेशचा विचार केला तर अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज पाहतोय. या सीझन मध्ये चांगली अशी बॅट तळपताना पाहतोय आपण त्याला.
प्रत्येक आयोजनामध्ये आता मात्र फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी मात्र बॅकअप न आल्या कारणाने ठिकाणी निश्चितच भुर्दंड सोसावा लागला. एकदा मात्र या ठिकाणी खर्च करून बसलाय सावरली टीम. दुष्काळात 13वा महिना अशीच काहीशी स्थिती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अगोदरच या ठिकाणी टार्गेट मात्र 15 धावांचं कमी टार्गेट आहे. त्याच्यात या ठिकाणी अतिरिक्त धावा खर्च करतोय सावरली टीम. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा गरज नव्हती परंतु या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव देऊन बसलाय सावरली टीम. आता मात्र फटका चांगलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. हा येतो योग्यच्या बॅट मधून. आय एम बिग हिट. मोठा फटका षटकार. संख्या दुहेरी आकड्यात पाहतोय 11 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि आता आपल्या स्टाईलने सामना फिनिश केला. षटकाराने या ठिकाणी विजय षटकार टोकतोय आणि ठिकाणी पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी सामना फिनिश केलाय. या ठिकाणी अभिनंदन चापेवाडी टीम, आडलक सावरली टीम. अगदी सहज असं सोपं समीकरण होतं. 15 धावाचं पहिल्या षटकामध्ये सहजरित्या पार केला. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली होती आणि आजच्या दिवसातली विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा पहिला खेळाडू ठरला होता. या स्पर्धेतला तिसरा खेळाडू अर्थातच गणेश उगडा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर गणेशला विनंती आहे की आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे.